नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी प्रांजली, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर तथा लाईफ कोच तथा न्यूट्रिशन. आज आपण बघतोय की लोकांमध्ये खूप छान फ्रेंडशिप असते, खूप छान नातं असतं, पण त्याला एक नजर लागते. ती नजर कशाची असते, ती दृष्ट कशाची असते? ती दृष्ट असते गैरसमजाची. एका सुंदर चांगल्या मैत्रीमध्ये, एका सुंदर छान अशा नात्यामध्ये जो एक गैरसमज होतो आणि त्यामुळे हे नातं, ही मैत्री संपुष्टात येते. जर आपल्याला हे गैरसमज मिटवायचे असेल तर आपल्याला काय करायला हवं हे आपण बघणं गरजेचे आहे. कसं आहे की आपण समाजशील प्राणी आहोत आणि या समाजात राहताना आपल्याला लोकांसोबत राहायचं आहे, समाजासोबत राहायचं आहे. आणि आपण जन्मता सुद्धा काही नाती घेऊन येतो. आपली आई, आपले बाबा, बहीण, भाऊ, काका, मामा, ही काय आपली रक्ताची नाती आहे. तर काही नाती कशी आहे ना की आपण तयार करतो. म्हणजे अगदी ज्याला आपण खूप जवळचं नातं असं म्हणतो, ते नवरा बायकोचं नातं हे सुद्धा रक्ताचं नातं नसतं, तर ते आपण तयार केलेलं नातं असतं. त्याचप्रमाणे आपल्या सासरची मंडळी, आपली जाऊ, नणंद, भासरे, हे काय आहे तर आपण जुळवलेली नाती आहेत, आपण तयार केलेली नाती आहे. त्याच नात्यांबरोबर आपण जिथे काम करतो तिथले आपले कलीग, त्याचनंतर मैत्री, आपण स्कूलमध्ये, आजूबाजूला, शेजारी यांच्यासोबत जी काही नाती तयार होतात ती आपण नाती तयार केलेली असते. पण कसं आहे ना की नाती तयार करणं खूप सोपं आहे, अगदीच सोपं, पण ती नाती टिकविणे खूप कठीण आहे. ते म्हणतात ना की जर आपल्याला दोन प्रकारचं लिक्विड म्हणजे पाणी, एका ग्लासमध्ये पाणी आणि दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी आहे, तर आपल्याला ते लगेच एकत्र करता येतं. ते मिक्स होऊन जातं, ते दिसत नाही, ते सहज आपोआप मिक्स होतं. पण जर आपण ठरवलं की या पाण्यावर पाणी लिहायचं तर आपण ते पाणी लिहू शकत नाही, कारण आपण कधीच पाण्यावर पाणी असं लिहू शकत नाही. नात्यांचंही तसंच आहे. एकदा गैरसमज झाले आणि ते गैरसमज वाढत गेले की नातं तुटतं, कोमेजून जातं. पण आपल्याला ही महत्त्वपूर्ण नाती, एवढी महत्त्वाची नाती या छोट्या छोट्या गैरसमजामुळे तुटू द्यायची नाहीये. मग काय करायचं, गैरसमज कसा दूर करायचा हेच आपण आज बघणार आहोत. तर ज्याही व्यक्तीसोबत आपले मतभेद होतात किंवा ज्याही व्यक्तीबाबत, ज्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काही गैरसमज निर्माण झालेले आहे, त्या व्यक्तीला आपण काय करायचं तर तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करण्याच्या ऐवजी जे काही गैरसमज झाले त्यामुळे तुमचा काय लॉस होतोय, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येत आहे, त्या गैरसमजामुळे तुमचं काय नुकसान होत आहे, या गोष्टीचा आधी विचार करा. कारण कसं होतं की आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीशी आपले गैरसमज झाले तर आपण टेन्शनमध्ये येतो, आपण तणावात येतो आणि आपण उदास राहायला लागतो. आपलं मन कुठे लागत नाही, सतत आपण टेन्शनमध्ये असतो, सतत तणावामध्ये असतो, आपलं कुठल्या कामात लक्ष लागत नाही, आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी होते, आपण दुःखी, खिन्न राहायला लागतो. मग जर आपल्याला आपला विचार करायचा असेल तर एकदा तुम्ही विचार करा की समोरच्या व्यक्तीलाही असं वाटतं का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, ऑब्झर्व करा. पण समोरच्या व्यक्तीला असं काहीच वाटत नाही की जे तुम्हाला वाटतं, तुम्हाला वाईट वाटतं, दुःखी वाटतं, उदास राहताय, खूप हर्ट झालंय, पण समोरचा व्यक्ती तर काहीच नाही, त्याला त्या गैरसमजामुळे त्याच्या कुठलाही परिणाम झालेला नाहीये, तो मस्त मजा करतोय,
छान त्याचं रुटीन लाईफ सुरू आहे, तो त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये जातोय, हसतोय, खेळतोय, फिरतोय, कुठलाही तणाव किंवा कुठलाही खिन्नपणा त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला जाणवत नाही आहे. त्यावेळेस मी असं म्हणेल की तुम्ही एक पाऊल मागे या. कारण जर समोरच्या व्यक्तीला काही देणं घेणंच नाहीये, त्याला काही वाटतच नाही आहे की आपण हे नातं टिकवलं पाहिजे, तर एकतर्फी नातं टिकवता येत नाही. सो तुम्ही एक पाऊल मागे या आणि स्वतःला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि जे होईल ते वेळेवर सोडा. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की समोरचा व्यक्तीही दुःखी झाला, त्याला सुद्धा या गैरसमजामुळे खूप त्रास होतोय, त्याची सुद्धा कंडिशन आपल्यासारखीच आहे, तर त्यावेळी तुम्ही एक पाऊल स्वतःहून समोर टाका. मग स्वतःहून समोर टाकायचं म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात पहिले त्याच्याशी बोला. खूप सारे आता आपल्याला बोलण्यासाठी हे झालेले आहेत. आपण मोबाईलवर बोलू शकतो, स्वतः बोलू शकतो, कॉल करून बोलू शकतो, किंवा बेस्ट वे जर व्यक्ती जवळ असेल, आता खूप दूर राहत असेल तर आपण काही त्याला जाऊन फेस टू फेस भेटू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्या गावाला राहता, तो व्यक्ती दुसऱ्या गावाला राहता, हे पॉसिबल नाहीये ना की तुम्ही स्वतः जाऊन त्याला भेटाल. त्यावेळेस तुम्ही फोनवर बोला. पण जर सहजतेने भेटणारा व्यक्ती असेल, जवळच राहत असेल, तर तुम्ही पर्सनली जाऊन भेटा, वैयक्तिकरित्या त्याला जाऊन फेस टू फेस भेटा. आणि जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मेडिएटरचा वापर करू नका. जेव्हा तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला मध्ये आणता ना, तिसऱ्या व्यक्तीची एक मध्यस्थी घेता, त्यावेळेस प्रॉब्लेम कमी होण्याच्या ऐवजी, म्हणजे गैरसमज कमी होण्याच्या ऐवजी ते वाढतात. त्याच्यामुळे स्वतः बोला. काय होईल ना, समोरचा व्यक्ती खूपच रागात असेल तर तो थोडंसं बोलेल तुम्हाला. त्यानंतर बोलताना ए टू झेड तुमचं काय म्हणणं आहे ते ए टू झेड त्याला बोला, त्याला सांगा. आणि सांगताना खोटं बोलू नका. जे काय आहे ते सत्य सांगा. त्याला विश्वास ठेवायचा असेल तो ठेवेल, नाही ठेवायचा असेल नाही ठेवणार, पण सत्य बोला. आणि तुम्हाला वाटत असेल की आपलं चुकलंय, काही काही गोष्टी आपल्या चुकल्या आहे, तर त्या स्वीकारा आणि त्याबद्दल त्या व्यक्तीची माफी सुद्धा मागा. हे झालं पहिली स्टेप. सेकंड स्टेप काय करायची आहे, तुमचं बोलून झालंय, समोरच्याला त्याचं मत मांडू द्या, त्याला त्याचं म्हणणं काय आहे ते बोलू द्या. आणि त्याचं म्हणणं त्याला कुठे इंटरप्ट न करता ऐकून घ्या, शांतपणे ऐकून घ्या. मधात त्याला ब्रेक करू नका, त्याचं बोलणं इंटरप्ट करू नका. आणि त्यांचं म्हणणं ऐकून झाल्यावर जर काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर ते कन्फ्युजन तुम्ही क्लिअर करा. त्याला स्पष्टपणे विचारा की मला हे गोष्ट कळलेली नाही, मी इथे कन्फ्यूज आहे, तर हे कसं काय आहे. ते नक्कीच तुमचं कन्फ्युजन तिथे दूर होईल. आता झालं, दुसरी स्टेप सुद्धा संपलेली आहे. तुमचं बोलून झालं, त्या व्यक्तीचं बोलून झालंय. आता थर्ड काय, तर थोडा वेळ द्या. बोलून झाल्यावर लगेच आता झालं ना सगळे सॉल्व, आता झालं ना सगळे सॉल्व, मग आत्ता कसं, आता जमलंय ना आपलं, तुला आता काही टेन्शन, असं विचारू नका. वारंवार असं विचारू नका. थोडा वेळ द्या. कारण थोडा वेळ देणं फार गरजेचं असतं. तर त्या व्यक्तीला थोडा वेळ द्या. आणि त्यानंतर नक्कीच तुमचं गैरसमज दूर होतील आणि तुमचं नातं परत पूर्ववत नक्की होईल. कारण नाती, आपण आधीच बोललोय की नाती तयार करणं खूप सोपं आहे, पण ते टिकविणे फार कठीण आहे. कसं असतं ना की नाती ही अंकुरित होतात आपल्या प्रेमाने. आपण जे काही इनिशिएटिव्ह घेतो त्याने ती नातं अंकुरित होतात. आणि ती अंकुरित झालेली नाती आपल्याला प्रेमाने वाढवावी लागतात, त्यांची जोपासना करावी लागते, त्यांना प्रेमाचं, विश्वासाचं खत पाणी घालावं लागतं.
आणि ज्यावेळेस ती नाती अशी वाढत जातात, छान फुलत जातात, त्यावेळेस त्यांना आपल्या भावनेने महसूस करायचं असतं, म्हणजे जाणीव त्याची व्हायला असते. आपण म्हणतो ना आभास करायचा असतो, रिअलाइज करायचं असतं. मला स्पष्ट एक्झॅक्टली मला मराठी शब्द आठवत नाहीये. त्याला रिअलाइज करायचं असतं, त्याला महसूस करायचं असतं. देन हे महसूस कशाने करू शकतो? आपल्या भावना, आपल्याला त्या व्यक्तीविषयी काय वाटतं या भावनेने आपल्याला ते महसूस करायचं असतं. आणि हे महसूस केलेले नाते, ही जाणवलेली नाती आपल्याला त्यांना जिवंत ठेवायसाठी आपल्या हृदयाने ती जिवंत ठेवायची असतात, आपल्या मनामधून ती जिवंत ठेवायची असतात. आणि हे सगळं करत असताना एक छोटासा गैरसमज झाला तर ही नाती मरतात, ही नाती संपतात, ही नाती सुकून जातात. ती आणि फक्त आणि फक्त त्या एका गैरसमजामुळे. आणि गैरसमज काही मुद्दामून ठरवून होत नाही, ते होतात. पण त्याला कसं दूर करायचं त्याच्यासाठी आपण इनिशिएटिव्ह होणं फार गरजेचं आहे. आपण पुढाकार घ्या आणि आपण ही एवढी अंकुरित केलेली नाती, प्रेमाने जपले वाढवलेली नाती, भावनेनी महसूस केलेली नाती आणि हृदयात अगदी भरभरून ठेवलेली नाती आपल्याला त्या गैरसमजाने सुकून टाकायची आहे का? सुकू द्यायची आहे का? मारून टाकायची आहे का? नाही ना. या नात्यांना जपा. एका गैरसमजामुळे आपलं नातं तुटू देऊ नका. एवढंच मला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं. आता जर तुम्हाला माझे या प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येऊन आपलं लाईफ कसं सुकर बनवायचं यासाठी नक्कीच टिप्स देण्याचा प्रयत्न करेन. तूर्तास इथेच थांबते. धन्यवाद.